नरक चतुर्दशीला राजकारणातील नरकासूर कोण याचा शोध घेतला जाऊ लागलाय। संजय राऊतांनी गुवाहाटी रिटर्न नेते नरकासूर असल्याचा आरोप केलाय, तर तिकडे भाजप शिवसेनेनं अहंकाराचा नरकासुराचा पुढच्या निवडणुकीत पराभव करणार असल्याचा निर्धार केलाय। पुराणातील नरकासुराची उपमा एकमेकांना देत राजकीय नेत्यांनी दिवाळीमध्ये आरोपांचे फटाके फोडायला सुरुवात केली आहे। या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या दिवाळीत राजकीय आरोपांचे फटाके फुटू लागले। नरक चतुर्दिवशीच्या निमित्तानं एकमेकांना नरकासुराची उपमा देण्याची संधी राजकीय नेत्यांनी सोडली नाहीये। नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची प्रगती पाहून काहींना पोटदुखी झाल्याचा आरोप केला होता। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतो। मी असं काही कोणावर टीका करत नाही। मी आरोपाला कामाने उत्तर देतो, आरोपाला आरोपाने देतच नाही। पण त्यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबईत, शहरात, सगळीकडे, राज्यभर। पण काय केलं, त्यांची पोटदुखी थांबतच नाही। आता तुमच्याकडे काय जालीम उपाय असेल तर सांगा। एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपांना संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिलंय। गुवाहाटीला जाऊन आलेले नरकासूर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आगामी निवडणुकीत नरकासुरांना जनता चिरडून टाकेल असा राजकीय भुईनळा राऊतांनी फोडला। आज काय आहे? नरक चतुर्थी। नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला। नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी। त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना। आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही। आमच्या कोणाच्या पोटात, छातीत काही दुखत नाही। आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत। पण आज त्यांची जयंती आहे। आज एकनाथ शिंदेची जयंती आहे। गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित। नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत। पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो। करेक्ट, बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली। चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात। आज काय? नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध। आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही। तो वध, त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। संजय राऊतांच्या आरोपांना शिवसेनेनंही लगोलग उत्तर दिलंय। या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंचा पक्ष बुडवतील अशा भाकिताचा बॉम्बगोळा संजय शिरसाटांनी फोडलाय। नरकासूर आहेत की आणखीन काय आहेत, या इतिहासाचे दाखले देण्याची संजय राऊतची गरज नाही किंवा त्याची सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही। परंतु आम्ही सुद्धा जे करू शकतो ते तुमच्या 7 पिढ्याला जमलं नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। आज जे गोडवे गात आहेत ना, तुमची भूमिका, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे लोक पाहतायत। काल काय होते, आज काय झाले, काय आविर्भावात बोलायला लागले। तुम्ही एक निश्चित आहे, त्या महाविकास आघाडीला पूर्णपणे डुबवल्याशिवाय आणि पक्षाला मुळात डुबवल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही। दोन्ही शिवसेनेच्या वाकयुद्धात भाजपनं ही उडी घेतली आहे। नरकासुराची जयंती नसून नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केल्याची दुरुस्ती भाजपनं करून दिली आहे।
एवढंच नाही तर जनता अहंकारूपी नरकासुराचा वध करेल असा रॉकेट फटाका भाजपनं सोडलाय. आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये. आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता. आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही. ज्या पद्धतीनं अहंकाराची भाषा तुम्ही करतायत आणि तुम्ही खऱ्या अर्थानं अहंकारसूर झालेले आहेत, तुमच्या अहंकारसुराचा वध जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण मताच्या निमित्ताने नक्कीच करणार आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीपूर्वीच्या दिवाळीत राजकीय नेत्यांनी आरोपांचे फटाके फोडून एकमेकांच्या नावानं शिमगा करण्याची संधी सोडलेली नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.